माणगावमधील एसटी कामगारांचं अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे। संघटना आता बेमुदत आंदोलनाचा इशारा देणार असल्याचं कळत आहे। प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आंदोलनाच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय देखील झालेला आहे। राज्यातील एसटी कामगारांचं 57वे अधिवेशन उद्या रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये होत आहे। या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह परिवहन मंत्री तसंच इतर मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहे। मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सरकारला अल्टिमेटम देत आर्थिक मागण्या जर मान्य झाल्या नाही तर बेमुदत संपाचा इशारा देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतल्याचं आता कळत आहे। त्यामुळे आता हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचारीच नेहमी का मागे ठेवला जातो? एसटी कर्मचारीच आर्थिक प्रश्नापासून का वंचित ठेवला जातो? किंबहुना आम्ही संयुक्त कृती समिती केली होती, त्याच्यामध्ये राज्य सरकार एवढं वेतन एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही भूमिका आमची होती आणि म्हणून राज्य सरकारचे जे प्रतिनिधी येतील त्यांच्या समोर आम्ही राज्य सरकार एवढं वेतनाचं आमची कैफियत त्या ठिकाणी मांडणार आहोत। परंतु आर्थिक निर्णय जर घेतला नाही तर एसटी कामगार बेमुदत संपावरती जाणार आहे आणि त्यासाठी कायदेशीर स्वरूप येण्यासाठी MRTU मधलं जे 24 नंबरचं कलम आहे त्यानुसार मतदानाचा ठराव आम्ही उद्या आम सभेमध्ये घेत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।